नमस्कार, मी अजित चव्हाण। ऑडिट लोकसभा मतदारसंघाचं आपण करतो आणि ते ऑडिट करण्यासाठी हा जो कार्यक्रम आहे आमचा ऑडिट मतदारसंघाचं, या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण एका नवीन मतदारसंघाचं ऑडिट करणार आहोत। काँग्रेसचा महाराष्ट्रामधला अभेद्य गड असणारा हा मतदारसंघ आहे। एखाद दुसरा अपवाद वगळता या मतदारसंघानं कधीही काँग्रेसचा हात सोडला नाही। या मतदारसंघानं महाराष्ट्राला दोन दोन मुख्यमंत्री दिले। इथल्या खासदारांनी केंद्रात वर्षानुवर्ष मंत्रिपद उपभोगली। काँग्रेसच्या एका नेत्याच्या करिश्मानं हा मतदारसंघ अख्ख्या देशात गाजला। अगदी या नेत्याच्या नावानंच मतदारसंघाला ओळखे मिळाली। पाहूयात कुठला आहे महाराष्ट्रातला हा मतदारसंघ। त्यामुळे त्याने सांगितलं की इथंच मला काहीतरी चांगलं बोलता येईल। विधानसभेत गेल्यानंतर मला मग माझी पक्षीय भूमिका ही तिथं मांडायला लागते। इथं मित्रत्वाची भूमिका इथंच मतदारसंघात त्यांनी मांडलेली आहे, कारण अशा अनेक भूमिका त्यांना कराव्या लागतात। निवडणूक कोणतीही असो, रंगात आलेल्या भाषणात दोन शब्दांच्या मध्ये मोठा पॉज ठेवून सगळं राजकारण नजरेतून सांगणारा अवलिया राजकारणी अशी विलासरावांची ओळख। आणि हेच लातूरचं वैशिष्ट्य। केवळ विलासरावच नव्हे तर शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या रूपानं लातूरनं महाराष्ट्राला आणखी एक मुख्यमंत्री दिला। तर देशाचे माजी गृहमंत्रीही या मतदारसंघानं दिले। राजकीय क्षेत्र सोडलं तर लातूर म्हटलं की आठवतो तो शिक्षण क्षेत्रातला लातूर पॅटर्न। गोलाई आणि सिद्धेश्वराचं मंदिर, भूकंपानंतर सावरलेलं गाव आणि लातूरची डाळ। मतदार अतिशय जागरूक आहे, सुसंस्कृत आहे आणि शिक्षणात आघाडी घेणार आहे, व्यापारात पुढे। या सगळ्याचा परिणाम असा झाला की आमच्याकडचं नेतृत्व हे अतिशय सुजाण असल्यामुळं त्या नेतृत्वाला मतदारांनी जपलं आणि मतदारांकडे त्या नेतृत्वाने व्यवस्थित लक्ष दिलं। एक मनाचा उदारपणा, सुसंस्कृतता याला खूप नेटकेपणानं लोकांनी लक्षात घेतल्यामुळे सहिष्णू वातावरण आमच्याकडे कायम राहिलेलं आहे। बदल्याची भावना वगैरे आमच्याकडे नाही आहे। लातूर मतदारसंघामध्ये एकदा शिवराज पाटलांना, एकदा विलासरावांना पराभव पत्करायला लावून सुद्धा यांनी कधीही सुडाची भावना लोकांच्या विषयी मनामध्ये ठेवली। लातूर मतदारसंघावर नेहमीच मामुली म्हणजे मारवाडी, मुस्लिम आणि लिंगायत या समाजाचा प्रभाव राहिलाय। त्यामुळे या समाजाची नाळ ओळखल्याशिवाय या मतदारसंघात कुणीही जिंकू शकत नाही। निवडणुकीच्या काळात लातूरमध्ये लिंगायत समाजात एक संदेश फिरतो, त्याला तमतम मंदी असं म्हणतात। म्हणजे आपापली माणसं जपा। कानडीतून दिला जाणारा हा संदेश इतरांना कळत नाही। लातूर लोकसभा मतदारसंघात एकूण 15,09,987 मतदार आहेत। त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या 7,92,711 तर महिला मतदारांची संख्या 7,17,276 इतकी आहे। त्यापैकी 60% मतदार शहरी भागातील तर 40% मतदार ग्रामीण भागातील आहेत। गेल्या कित्येक वर्षांपासून लातूर मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो। 1977 मध्ये शेकापचे उद्धवराव पाटील निवडून आले होते। त्यानंतर 1980, 84, 89, 91, 96, 98 आणि 99 अशी सलग 7 टर्म शिवराज पाटील चाकूरकर यांनी काँग्रेसचा हा गड समर्थपणे जोपासला। मात्र 2004 मध्ये काँग्रेसच्या या गडाला भाजपनं हादरा दिला। त्यामध्ये विलासरावांचंही राजकारण असल्याची भावना लोकांमध्ये होती। राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची सून रूपाताई पाटील निलंगेकर यांनी भाजपकडून लढताना शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव केला। 2009 मध्ये लातूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आणि विलासरावांनी थेट कोल्हापूरहून जयवंतराव आवळे यांच्या रूपानं उमेदवार आयात केला। विलासरावांच्या कृपेनं आवळेंच्या गळ्यात लातूरच्या खासदारकीची माळ पडली। मी देश पातळीवरचा नेता आहे असं सांगणारे शिवराज पाटील चाकूरकर तसे लातूरकरांना कधी जवळचे वाटलेच नाही। प्रश्न रस्त्याचा, खड्ड्यांचा किंवा विकासाचा असो, चाकूरकर म्हणायचे आमचं काम फक्त कायदा करणं हे आहे। खड्ड्यांचा प्रश्न नगरपालिकेला सांगा, रस्त्याचा प्रश्न आमदारांना सांगा, विकासाचा प्रश्न विलासरावांना सांगा किंवा आणखी कुणाला, माझा आणि त्याचा संबंध नाही अशी त्यांची नेहमीचीच भूमिका। काँग्रेसचा पारंपरिक गड असणाऱ्या लातूर जिल्ह्याच्या राजकारणाचा आवाका अजून विलासरावांचे पुत्र अमित देशमुख यांनाही आलेला नाही। त्यामुळेच त्यांना राजकारणात त्यांच्या बंधूंचीही मदत घ्यावी लागते। या सगळ्या राजकारणाच्या गुंतागुंतीत
काँग्रेस आपला गड कसा राखणार हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. विशाल करोळे, झी मीडिया, लातूर. 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी शेवटचा दिवस बाकी असताना विलासराव देशमुखांनी जयंतराव आवळेंना बोलवून घेतलं आणि तुम्हाला लातूरमधून निवडणूक लढवायची असं सांगितलं. आवळेंना मराठवाड्याचा काहीही गंध नव्हता. फक्त विलासरावांनी निवडलेला आणि प्रतिष्ठेपोटी निवडून आणलेला खासदार म्हणजे जयवंत आवळे. करून घेऊयात त्यांची ओळख. नाव जयवंत गंगाराम आवळे. जन्म 6 जुलै 1940. शिक्षण 12वी. कोल्हापूरच्या वडगाव मतदारसंघातून तब्बल 5 वेळा विधानसभेवर निवडून गेलेले जयवंत आवळे हे विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. 1980, 85, 90, 95 आणि 99 असे 5 वेळा आवळे वडगाव मतदारसंघातून आमदार होते. 1999 ते 2004 या काळात त्यांनी राज्याचं सामाजिक न्याय, महिला आणि बालकल्याण मंत्री अशी पदं भूषवली. मात्र 2004 मध्ये जनसुराज्य पक्षाच्या राजू आवळे यांनी जयवंत आवळेंचा 5,000 मतांनी पराभव केला आणि आवळे अज्ञातवासात गेले. त्यानंतर आवळे यांच्याकडे फारसं कोणाचं लक्ष नव्हतं. मात्र आवळेंना अचानक लॉटरी लागली. त्यावेळेला मी काय लोकसभेचं माझ्या मनात नव्हतं. त्यावेळेला मी विधानसभेचा विचार करत होतो. परंतु मला विलासराव देशमुख साहेब आणि दिल्लीवरून फोन आले की मला तुम्हाला लोकसभा लढवायची आहे. लातूर लोकसभा मतदारसंघ राखीव होऊ नये यासाठी विलासरावांनी जंग पछाडलं. मतदार पुनर्रचना आयोगाचे सदस्य असलेले तत्कालीन राज्य निवडणूक आयुक्त नंदलाल यांना शिंगावर घेतलं. मात्र तरीही लातूर लोकसभा मतदारसंघ आरक्षित झालाच. त्या ठिकाणी आपलं राजकीय वर्चस्व अबाधित राहावं यासाठी विलासरावांनी आवळेंच्या रूपानं आपलं प्यादं लातूरमध्ये आणलं. विलासरावांनी अतिशय खुबीने, ज्यांनी महाराष्ट्राच्या पातळीवरती काम चांगलं केलं, जे 5 वर्ष आमदार होते, काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून काम केले खासदार आवळे, आणि इकडच्या जातीय गणितामध्ये आधी एक वेगळा पक्षातला माणूस आपण आणतो आहोत, याच्यासाठी म्हणून विलासरावांनी आपल्या आवडीचा, त्यांच्या जवळच्या अशा जयवंत आवळेंना लातूरमध्ये आणलं. लोकसभेला जयवंत आवळेंना 3,72,890 मतं पडली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार सुनील गायकवाड यांना 3,64,915 मतांवर समाधान मानावं लागलं. 7,975च्या मताधिक्यानं आणि विलासरावांच्या कृपेनं आवळेंना लातूरच्या खासदारकीचा टिळा लागला. कोल्हापूरचा रांगडागडी असलेल्या या लातूरकर खासदाराला कुस्ती आणि मैदानी खेळांची आवड आहे. नाटकं आणि चित्रपट पाहणं त्यांना आवडतं. याशिवाय ते अमिताभ बच्चन यांचे चाहते आहेत. होमपिच सोडून लातूरमध्ये येऊन विलासरावांच्या साथीनं जयवंत आवळेंनी गेल्या लोकसभेत बाजी मारली. मात्र विलासरावांचं निधन झाल्यानं आता आवळेंना कुणी गॉडफादरच उरलेला नाही. झी मीडियासाठी विशाल करोळे, लातूर. आपण लातूर लोकसभा मतदारसंघाचं ऑडिट करतोय. नेमक्या काय समस्या आहेत लातूरकरांच्या पाहूयात. आमचे खासदार आहे जयवंतरावजी आवळे. कधी बघितलंच नाही, फक्त पोस्टरवर फोटो बघितला. सहज जर आजच्या बाजारात फिरत गेले तर कुणी त्यांना म्हणणारही नाही खासदार आहेत म्हणून, कारण ती ओळखणार सुद्धा येणार नाही. येतच नाही तर ओळखणार कुठून त्यांना? असे कसे खासदार आहेत? कोल्हापूरचे टाकलेत लातूरला. सत्ताधारी पक्षाचा खासदार विलासरावांच्या कृपेनं फक्त निवडून आले, परंतु त्यांनी लातूरकरांना ते आपले वाटले नाहीत आणि त्यांनाही लातूर आपलं कधी वाटलं नाही. विलासरावजींनी बाहेरून आयात केलेला खासदार, बाहुला खासदार आहे सध्या. त्यांना एक पत्र देण्याची सुद्धा परमिशन घ्यावी लागते. खासदार दाखवा, बक्षीस मिळवा, अशीच काहीशी परिस्थिती लातूरमध्ये आहे. असलेल्या जयवंत आवळेंनी कधी विकास कामांची ग्रीप घेतलीच नाही असा आरोप त्यांच्यावर होतोय. आमच्यासाठी काहीच केलं नाही त्यांनी, काहीच केलं नाही. म्हणजे रोड नाहीत, पाणी नाही, शेतकऱ्यासाठी काही नाही. लातूरचा जो सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे होता, त्यामध्ये उद्योगधंदे लातूरमध्ये येणं अपेक्षित होतं. मी अल्पसंख्याक लोकांच्यासाठी एक वेगळं पॉलिटेक्निक मंजूर करून घेतलं. ह्या भागामध्ये सुद्धा एखादी चांगली मिल आपण उभी करावी ह्या उद्देशानं विलासराव देशमुख मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी आम्ही आता तिला मंजुरी घेतलेली आहे. खासदार आवळेंना मात्र त्यांच्यावरचे हे आरोप मान्य नाही. मतदारसंघात आपला चांगला संपर्क असल्याचं ते सांगतात. मी तर आल्यानंतर, खासदार झाल्यानंतर मी प्रत्येक तालुक्याचा दौरा केला.
कार्यक्रम असेल तर मी त्या गावातच जातो. त्यांचा कार्यक्रम असेल मी काय जास्त टाळत नाही. परंतु तालुक्याला मात्र मी 2-3 वेळेला प्रत्येक तालुक्याचा दौरा केला. पूर्वी एक म्हण होती, देवीचा रोगी कळवा आणि 1000 रुपये मिळवा. बिलकुल आमच्या लातूरच्या खासदारासाठी ही म्हण बरोबर लागू पडते. लातूरचा खासदार कळवा आणि 1000 रुपये मिळवा. महाराष्ट्रामध्ये एकमेव खासदार असतील की जे दौरे करून मतदारसंघात येतात. पायाभूत समस्यांकडे लक्ष देण्यासाठीही खासदारांना वेळ नाही. त्यांचं लक्ष फक्त कोल्हापूरकडे असल्याचा आरोपही नागरिक करतायत. एखाद्या सहलीला आल्यासारखे ते लातूरला येतात आणि अशा व्यक्तीकडून लातूर मतदारसंघाचा विकास होणं ही अपेक्षा ठेवणं सध्या या ठिकाणच्या लोकांची मला तर वाटतं चूक आहे. एक दिवस सुद्धा आलं नाही तिकडे गावळे. आश्वासनं फुसके दिले, इथं लातूरला हाफिस बांधीन फलानं करीन, पण काही सुद्धा त्यांनी केलं नाही. का लातूर शहराबाहेरचे सर्व राष्ट्रीय महामार्ग खराब झाले. विलासरावांच्या काळात ही अवस्था नव्हती, पण विलासराव गेले आणि इथली रयाच गेली. इकडे येणंच नाही. विलासराव होते तेव्हा का नाही, त्यावेळेस मात्र ती काम होत होतं आमचं. आता सध्या तर काय नाही इकडलं. रस्ते दुरुस्ती नाही, गावातले कोणतीच कामं नाहीत. इलेक्शन जर निवडून आलं तसे आलंच नाही इकडं. लातूरमध्ये रेल्वेचा प्रश्न सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. विलासरावांनी अतिशय परिश्रमानं रेल्वे लातूरात आणली. मात्र त्यापुढची खासदाराची जबाबदारी आवळेंना पार पाडता आली नसल्याची टीका त्यांच्यावर होती आहे. आज आपल्या लातूरचे जे काही खासदार आहेत त्यांनी सुद्धा अशोकराव चव्हाणांनी ज्यावेळेस प्रस्ताव मांडला की मुंबईची जी काही रेल्वे आहे ती नांदेडहून निघावी, त्याला सुद्धा त्यांनी दुजोरा दिलेला होता. त्यामुळे आपलं लातूरचं खासदारकीचं ते काम न करता ते कुठेतरी आता विलासराव गेले म्हणून अशोकराव चव्हाणांच्या पाठीमागे आणि एक दुसरा गॉडफादर शोधाच्या पाठीमागे ते लागले. विकास ना शहरी भागात ना ग्रामीण भागात. यापुढे बाहेरचा खासदार नकोच अशी मतदारांची भावना झाली आहे. त्यामुळे येणारी निवडणूक आवळेंसोबत काँग्रेसलाही जडच जाणार आहे. कित्येक वर्षांपासूनचा हा गड काँग्रेसला राखायचा असेल तर आत्तापासूनच कामाला लागावं लागणार आहे. विशाल करोळे, झी मीडिया, लातूर. खासदार जयवंत आवळेंचं रिपोर्ट कार्ड आपण पाहूयात. कुठे पास झालेत आणि कुठे फेल झालेत आवळे पाहू. अल्पसंख्याकांसाठी तंत्रनिकेतन मंजूर केलंय. विलासराव देशमुख सूतगिरणी मंजूर केली आहे. कॅन्सर रुग्णांना मदतीचा हात दिला. अद्ययावत रुग्णवाहिका दिल्यात. अल्पसंख्याकांसाठी घरकुलाची कामं केली, तिथं पास झालेत आवळे. नवा औद्योगिक प्रकल्प कुठलाही नाही. महामार्गांची दुरवस्था, नव्या रेल्वे गाड्या नाही आहेत. पायाभूत सुविधांची वानवा आहेत आणि मतदारसंघात जनसंपर्क नाही. नापास झाले तिथे जयवंत आवळे. विलासरावांच्या निधनानंतर पोरक्या झालेल्या लातूरची राजकीय सद्यस्थिती काय आहे पाहूयात. लातूरचे विद्यमान खासदार जयवंत आवळे यांच्यावर मतदार नाराज आहेत. शिवाय या मतदारसंघावर वर्चस्व असलेले विलासराव देशमुखही आता नाहीत. त्यामुळे काँग्रेसची सुरक्षित असलेली ही जागा आता असुरक्षित झाली आहे. खासदार आवळेंना पुन्हा तिकीट मिळणार की नाही याची शंकाच आहे. लातूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष व्यंकट बेंद्रे आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे हे देखील शर्यतीत आहेत. याशिवाय अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव आदी दिग्गजांचाही या मतदारसंघावर डोळा आहे. आपण माहिती आहे डॉक्टर नरेंद्र जाधव आवडेल. मनमोहन सिंगांच्या अतिशय मी जवळच आहे असं ते सांगतात आणि त्यांची इच्छा लातूरला यायची आहे. परंतु नरेंद्र जाधव असू देत की आवळे असू देत, हे पुन्हा लातूरच्या बाहेरचे आहेत. महायुतीत सहभागी झालेले रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनीही भाजपकडे असलेल्या या मतदारसंघावर दावा सांगितलाय. लातूर मतदारसंघातील विधानसभा आमदारांचं पक्षीय बलाबल पाहता आघाडीचंच वर्चस्व आहे. लातूर ग्रामीणमध्ये वैजनाथ शिंदे, लातूर शहरमध्ये अमित देशमुख आणि निलंग्यात शिवाजीराव निलंगेकर पाटील हे काँग्रेसचे आमदार आहेत. तर लोह्यात शंकरांना धोंडगे आणि अहमदपूरमध्ये बाबासाहेब पाटील या राष्ट्रवादीच्या आमदारांचं वर्चस्व आहे. उदगीरमध्ये मात्र भाजपचे सुधाकर भालेराव आमदार आहेत. लातूरच नव्हे तर अख्ख्या मराठवाड्यात काँग्रेसचे विलासराव देशमुख आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे यांची राजकीय मैत्री सर्वांनाच परिचित होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देतानाच फिक्सिंग झालेला असायचं असं म्हटलं जात आहे. आता विलासराव नाहीत,
त्यामुळं एकसंघ भाजप मैदानात उतरला तर लातूरमध्ये 2004ची पुनरावृत्ती होऊन भाजपचा खासदार विजयी झाल्याचं चित्र दिसू शकेल. विलासराव म्हणजे निवडणुकीत हमखास यश असं लातूरमध्ये म्हटलं जायचं. मात्र विलासरावांच्या जाण्यानं आता कुठंतरी राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे. काँग्रेसला आपला हा गड अभेद्य ठेवायचा असेल तर विलासराव एवढ्या ताकदीचा उमेदवार आता पुन्हा रिंगणात उतरावा लागणार आहे. कारण विलासराव गेल्यानं विरोधकही आता सत्तेची स्वप्न पाहायला लागली. अशा सर्व परिस्थितीत काँग्रेस हा गड कसा राखणार हेच आता महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह मी विशाल करवळे, झी मीडिया, लातूर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.